क्रांतिकारकांचं जीवन जर पाहिलं, छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात राजाच्या पोटी जन्म होता, युवराज म्हणून अभिषिक्त झाले, सगळं झालं, सगळं मिळालं, पण जन्माला आल्यानंतर आईचं दूध त्यांनाही नाही मिळालं. ओलीस राहावं लागलं मिर्झा राजाच्या गोटात. फितुरी झाली. 50 शत्रूंना जो राजा सापडत नव्हता तो राजा एका फितुरीमुळे सापडला. हजारोंच्या नेकीवर एकाची हरामी पाणी फिरवते, हे खरं ठरलं आणि आजपर्यंत आम्हाला त्याची फळं फितुरीची भोगावी लागतात बरं का. फार वाईट दुर्दशा झाली. धिंड काढत आणलं, विदूषकाची झबली टोपडी घालून मुकर्रब खानाचा नावाचा सरदार संगमेश्वराला राजांना पकडतो. बहादूरगडावर राजांना नेलं जातं. इतका छळ केला औरंगजेबानी. बलिदान मास पाळतात आमची मुलं राजांच्या निधनाबद्दल, आणि इतक्या हाल अपेष्टा करून राजांना मारलं, पण तरी सुद्धा धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, ही समर्थांची वाणी सिद्ध करून दाखवली छत्रपती संभाजी महाराजांनी. औरंगजेब 1000 वेळा म्हणत होता, अरे सोड म्हणाला, आले भागात ते करीतो, तुकोबरायांचा आदेश आहे आम्हाला, आम्ही भगवंतांनी जे दिले ते स्वीकारणार, पण याच्यासाठी मान नाही वाकवणार आणि तुझा धर्म नाही स्वीकारणार. औरंगजेब म्हणत होता, राजाजी क्या यही है शिवाजी का बेदरकार शहाजी संभाजी भोसला छावा, दिखने में खूबसूरत, हिम्मत का शेर सिपाही, हमारी बात कबूल करो, हमारा इस्लाम धर्म कबूल करो, ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देने को तैयार है. संभाजीराजे म्हणाले, औरंग्या अरे हट, मला धर्म नको तुझा, तू काय मला इमानदारी शिकवणार आणि तू काय मला नवाब बनवणार रे. स्वाभिमान नावाची माझ्या बापाची श्रीमंती कितीतरी मोठी होती, माझं स्वराज्य माझ्या छत्रपतींनी राखलेलं निर्माण केलेलं ते टिकवण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. मला नको तुझा तो धर्म, मला नको धर्म तो तुझा, मला नको धर्म तो तुझा, तुझ्या बापाचा तुझ्या काकाचा, मला एक रामचंद्र प्रभू प्यार, मला एक गाय माता की प्यार, सांभाळ तोच एक करणार, दिल की सांभाळ तोच एक करणार. झाडाच्या सालीला रंधे लावावे तशी अंगाची सालडी सोडली होती. एक एक अवयव औरंगजेब काढून घेत होता. शेवटी इंद्रायण त्या वडूदुळापूरच्या संगमावरती इंचावर देहाचे तुकडे केले राजांच्या. एक घाव बसला मस्तकावरती, धड मस्तकापासून वेगळं झालं. इंद्रायणीच्या त्या भीमेच्या डोहामध्ये रक्ताची चिळकंडी उडाली. शहाजडी नदी सुद्धा, ज्या मस्तकावर युवराज पदाचा राज्याभिषेक झाला होता, ज्या मस्तकाला जिजामातोश्रींनी कवटाळलं होतं, ते मस्तक धडापासून वेगळं झालं. याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, ही समर्थांची वाणी सिद्ध करून दाखवली संभाजीराजांनी. आले भागात ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. मी माझं ब्रीद सोडणार नाही, वैष्णवांची खरी व्याख्या सार्थ करून दाखवली त्या काळामध्ये. संभाजीराजांचा जन्म 14 मे 1600. बोलत जा बरं का, नको ती माणसं बोलतायत, आम्हाला नको त्या तारखा लक्षात राहतात
आणि पाहिजे त्या छत्रपतींच्या राज्याभिषेकाची तारीख पटकन सांगा म्हटलं तर आमच्या तरुण मंडळींना सांगता येत नाही, पण जो जिता वही वाटलंच मला. लगेच आम्ही म्हणतो कोणीतरी फुटके लुटेरे येतात, हजारो वर्ष आमची सगळी संपत्ती लुटतात आणि त्यांची नावं आम्ही लगेच उच्चारतो, जो जिता वही सिकंदर. आता नाही म्हणायचं जो जिते वही छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं आजपासून. जो जिता वही महाराणा प्रताप, जो जिता वही पृथ्वीराज चौहान. कितीतरी नाव आहेत. क्षत्रियांचा धर्म आहे आपला, हिंदू धर्म आहे आपला, कशाला नको त्यांची नावं घ्यायची हो. अशी श्रीमंती सुद्धा आमची कोणी लक्षात घ्यायला तयार नाही. आणि एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर, प्रचंड त्याग आहे, फार मोठा इतिहास आहे, मी वेळ नाही घालवणार. पण ज्या एका महापुरुषांनी, ज्या एका क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य मातेच्या, भारत मातेच्या मुक्ततेसाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा भोगली. प्रचंड मोठा त्याग होता. खरं तर बॅरिस्टर होऊन येता आलं असतं लंडनवरून, पैसा कमवून थाटात छान राहता आलं असतं, चौपाटीवर जाऊन भेळ पाणीपुरी खाता आली असती, मस्त आपल्यापुरतंच आपलं करता आलं असतं. पण नाही हो, नाही. देशाचा प्रपंच व्हावा म्हणून, राष्ट्राचा प्रपंच व्हावा म्हणून स्वतःची चूल बोळकी फोडून राष्ट्राचा प्रपंच करणारा हा पतिपुरुषोत्तम होता. त्यामुळे या सगळ्यांचा त्याग आमच्या लक्षात राहावा. आणि वर संत आम्हाला सांगतात की आम्ही सुद्धा तक्रार न करता भगवंताच्या नामाच्या अनुसंधानात राहावं. मग त्याला काय आवडतं ते त्याला द्यायचंय. मस्त मुक्त हस्ताने टाळी आणि मुक्त गळ्यानी नाम. विठोबा रखुमाई